नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की आजींची प्रकृती जरा खराब झाल्यामुळे सगळे आजींजवळ जाऊन बसलेले असतात. तिथं आजी सगळ्यांना म्हणतात, मला समजतच नाहीये, खूप टेन्शन येतंय. ज्यांचा संसार 20 वर्षांपूर्वीच संपला होता त्यांचे दुश्मन कसे काय असू शकतात. त्यावर ईश्वरी म्हणते, आपल्याला तेच शोधून काढायचंय की हे असं कसं काय घडून आलं. तिकडे वल्लरी उदयकांतसोबत फोनवर बोलत असते. ती त्याला म्हणते, अरे आजकाल रोज अर्णव ईश्वरीचे फॅन्स त्यांना घरी भेटायला येत असतात. त्यात ती एक मंजुळा मध्येच घरी आली आणि तिने रमाकांतचा फोटो घरात पाहिला आणि धडाधड अर्णव ईश्वरीला त्या दिवशीचा घडलेला प्रकार तिने सांगून टाकला. फोन ठेवून दिल्यानंतर उदयकांतने स्वतःशीच ठरवलं की आता काहीही झालं तरी मंजुळाला संपवायचं म्हणून. तिकडं उदयकांत लगेच त्याच्या माणसांना पाठवतो मंजुळाला उचलायला. अर्णव, शिर्के, आकाश त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न करतात आणि मंजुळाला वाचवण्याचा देखील. पण तरीही ती लोक बंदुकीचा धाक दाखवत मंजुळाला गाडीत टाकून तिथून घेऊन जातात. आज ईश्वरी जे राकेशबद्दल अर्णवला बोलली त्याचं टेन्शन घेऊन वल्लरीने चक्कर यायचं नाटक सर्वांसमोर केलं. पण आज ईश्वरी आणि आकाशला नम्रतावर डाऊट आलाय की तिचं वागणं पहिल्यापेक्षा खूप बदललंय आणि आज आकाशने स्वतः ईश्वरीकडे जाऊन ती स्पर्धेच्या वेळेस कशी वागत होती ते सगळंच्या सगळंच आहे तसंच सांगून टाकलं. बाकी मालिकेत अजून बरेच ट्विस्ट येतच जाणारे. तेच पाहण्यासाठी तुम्ही पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक सुद्धा करा. बाय बाय.